महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्करजी, दिलीप वेंगसरकरजी, रवी शास्त्रीजी, महिला क्रिकेट संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं डायना एडुलजी, सूर्यकुमार यादवजी, आणि ज्यांनी या अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन केलं असे अजिंक्य नाईक आणि MCAचे सर्व अपेक्सचे सर्व पदाधिकारी सदस्य, या ठिकाणी उपस्थित भारतीय खेळाडू, मुंबईचे खेळाडू, क्लब सेक्रेटरीज, मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनी, सर्वात प्रथम तर मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की त्यांनी या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. कारण आपल्यातल्या आणि आपल्या क्रिकेट परिवारातील आणि विशेषतः मुंबई क्रिकेट ज्यांनी जगाला मोहिनी टाकली असे उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांचा सन्मान आणि गौरव यथोचित पद्धतीने केला पाहिजे हा विचार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आणि विशेषतः अजिंक्य आणि त्याच्या सहकार्यांनी हा विचार केला. आणि आज तो सुवर्ण दिन आहे. रवी शास्त्री यांचं नाव या ठिकाणी सोलकरजी, सरदेसाईजी, डायनाजी यांचा सुद्धा या स्टेडियम आणि या परिसरात नामाचा उचित असा त्या ठिकाणी कोरण, मी म्हणेन त्याला कोरणच म्हणेन मी, ते कोरणाचं काम आज ऐतिहासिक कार्यक्रम होतोय. डायनाजी यांनी महिला क्रिकेटचं आयुष्य एका अर्थाने फुलवलं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवेंद्रजी त्या काळामध्ये महिलांचं क्रिकेट आणि घराणा महिलांचं समर्थन, त्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्वतःचा परफॉर्मन्स दाखवणं, या सगळ्या अशक्य गोष्टी वाटत आणि त्या सगळ्यावर मात मिळवण्याचं काम डायनाजींनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांचा उल्लेख या ठिकाणी होतोय हा मला अभिमानाचा भाग. सरदेसाईजी जनरेशन्स टुगेदर क्रिकेटचे लिजेंड राहिलेत. मला माझ्या वडिलांची आज आठवण येते आणि कारण माझे वडील नेहमी सांगायचे, आमची ज्या वेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला की चांगला खेळाडू क्रिकेटर कोण, तर त्यांच्या तोंडातून नेहमी दिलीप सरदेसाईंचं नाव घ्यायचं. आज ती लिजेंड यांची सुद्धा आठवण आणि उल्लेख आपण यथोचित या ठिकाणी करतो आहोत. एकनाथ सोलकर म्हणजे चपळता. एकनाथ सोलकर आणि त्यांची फिल्डिंग, त्यांचं प्रामाणिक आयुष्य हे कुठल्याही खेळाडूला, जगभरातल्या कुठल्याही खेळाडूला योग्य दिशादर्शन देईल असं आयुष्य एकनाथ सोलकरजींचं आहे. त्याचाही या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी होतो आहे. आणि रवी शास्त्रींबद्दल काय सांगायचं, उल्लेख त्यांचा केलाय तो खरंच आहे. इज ओनली वन चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन, आणि म्हणून त्यांच्याही या स्टँडला नाव देणं यथोचित आहे. मी मंचावर बघत होतो ही सगळी मंडळी, या सगळ्यांनी विक्रम या वानखेडेवर केलेला. सुनीलजी, दिलीपजी, रवी शास्त्रीजी, हे सगळे आमचे मुंबईचे, ज्याला आम्ही म्हणू हिरे, यांनी जगाला क्रिकेट शिकवलं, दाखवलं आणि बरोबरीने क्रिकेटच्या जगामध्ये जगताना प्रामाणिकतेने कसं जगायचं असतं तेही दाखवलं आहे. आज देवेंद्रजी, मी तर असा एवढाच उल्लेख करीन, या तिघांची आपापसामधली पार्टनरशिपचा इतिहास इथे रचला गेला. सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर, या सगळ्यांनी या मैदानावर ज्या पार्टनरशिप्स केल्या आहेत त्या बेतोड आहेत, लाजवाब आहेत. त्याचा रेकॉर्ड कोणी तोडू शकला नाही. त्यांचं अभिनंदन करताना मला असं वाटतं की जर मैदान हे उत्कृष्ट भागीदारीचं
स्थान असेल तर तुमचा सुद्धा देवेंद्रजी शपथविधी याच मैदानावर झालाय. माझ्याशी पार्टनरशिप सोडू नका. जो जो माझ्याबरोबर भागीदारी करतो देवेंद्रजी तो सफल होतोच आणि मी तुमचा सफलता चाहणार आहे. पण बाकीचा भाग जाऊ दे. भागीदारीमध्ये मी आता वेस्ट इंडिजच्या समोर याच मैदानावर सुनील गावस्करांनी केलेला पराक्रम. पण त्यावेळेची वेस्ट इंडिज ज्या वेळेला म्हणजे असं आम्ही म्हणायचो लहान असताना की त्यांच्या बॉलरचा बॉल हा दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावरनं यायचा आणि आमची लोक ग्राउंड फ्लोअरला खेळतायत सुनील गावस्कर वगैरे. पण त्या सगळ्याला सुद्धा बेतोड असं उत्तर त्यांनी दिलं. दिलीप वेंगसरकर, ज्या दिलीप वेंगसरकरांनी इथे त्यांच्या रवी शास्त्री बरोबरच्या पार्टनरशिप 250च्या वर आहे आणि स्वतः सुद्धा 160 अँड अबाव स्कोर ज्या दिलीप वेंगसरकरांनी इथे केला आणि जगाला आमच्या त्यावेळेला आम्ही म्हणायचो टिकून राहणे. राजकारणात असते तर कधी झाले नसते. इतके टिकून राहण्यामध्ये एक्सपर्ट मैदानातले खेळाडू आहे दिलीप वेंगसरकर आहे. रवी शास्त्री यांनी तर या ठिकाणी इतके विक्रम केले आहेत तर मी हा विसरू शकत नाही. तो विक्रम म्हणजे मी चुकत नसेल तर 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारण्याचा पराक्रम हा रवी शास्त्रींचा इथे आहे. पुढच्या वेळेला अवघड सीटवर देवेंद्रजी त्यांचा तुम्ही विचार करू शकता. ते 6 मारण्यात एक्सपर्ट आहेत. आणि सूर्यकुमार, मला अजूनही तो दिवस आठवतो. अजिंक्य मुंबई प्रीमियर लीग ज्यावेळेला आम्ही सुरू केली त्या मुंबई प्रीमियर लीगच्या वेळेला आम्ही पहिलं एडिशन काही मित्र आमचे इथे आहेत आणि त्यावेळेला खेळाडूंना चांगली संधी परफॉर्मन्स मिळावा तर सूर्यकुमारचा परफॉर्मन्स मुंबई प्रीमियर लीग मधला इथे तिथून आता भारताचा कप्तान होईपर्यंत गेलेला आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा या सगळ्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस आहे. पण आपल्याला सगळ्यांना यामागे एक राजाश्रय लागतो आणि तो राजाश्रय आम्हाला आनंद याचा आहे की देवेंद्रजींनी सडळ हस्ते मुक्तपणे केलेला आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी अजिंक्यने केला. कधीही आम्ही कुठला विषय घेऊन गेलो सर पोलिसांचं मागील बिल इतकं वाढलेलं आहे त्याच्यावर इंटरेस्ट लावतायत या बिलावर आमची सुटका करा. देवेंद्रजींनी सही केली आमची सुटका झाली. साहेब या ठिकाणी आपला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. शरद पवार साहेब इथे नाही आहेत. त्यांचाही उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावा लागेल. आणि मग त्यावेळेला सरकारी रेट टेबिझम मध्ये फाईल फिरते की इतकं पेंडिंग आहे ह्या परमिशन पेंडिंग आहे त्यातनं सूट द्या आणि आमचं स्टेडियम जे त्यावेळेला बनत होतं त्यानंतर काही परवानग्या होत्या 14 नंतरचे काही विषय होते देवेंद्रजीने ते मुक्त केले. मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की जे मोठं स्टेडियम नवी मुंबईच्या भागात या विषयात आम्ही पत्र दिलं. आझाद मैदानचा विषय असो देवेंद्रजींनी कधी नाही म्हटलं नाही. देवेंद्रजींचा पूर्ण राजाश्रय मुंबई क्रिकेट असोसिएशनला आहे. ही आमच्या जमेची बाजू आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून खेळाडू वृत्तीने कायम राहू एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.